त्यांच्या शाळेमध्ये मुलाला घातलं. त्या मुलाला पडणारे काय सांगा, वरकड्यावर लिहिलेलं तरी दिसणार नाही, पण त्याची काम, त्याच्या कानावर त्याच्या आईने खूप कष्ट घेतले. ते बाळ जेव्हा चालायला लागलं, बसायला लागलं, 5 वर्षाचं झालं, तेव्हा त्याच्या आईने घरी काय आणलं असेल, कुठलंही खेळणं आणलं नाही, पेटी आणली वाजवायची, ज्याला आपण हार्मोनियम म्हणतो. ती पेटी घरी आणली आणि त्या पेटीचा स्पर्श, आता पदार्थांचा स्पर्श कसा द्यायचा, लहान बहीण पळत जायची, मीठ चिमूटभर आणायची, जिभेवर टाकायची, ज्याला मीठ म्हणतात. वडील जायचे, साखर घ्यायची, जिभेवर टाकायचे, याला साखर म्हणतात. गुळ आणायचे, गुळ खायला द्यायचे. कच्चा तांदूळ, कच्चा गहू खायला दिला, का तर माझी मुलगी जेव्हा शाळेत जाईल तेव्हा तिला कोणतरी त्रास दिला तर तिला कळलं पाहिजे ती काय खाते, म्हणून तिचे जिभेचा जो काही तिला संवेदना होती ती वाढवली, तिच्या कानाची वाढवली. उत्कृष्ट अशी ती गायिका झाली. ती जेव्हा 16 वर्षाची झाली तेव्हा ती इंडियन आयडल सारख्या त्या कार्यक्रमामध्ये येऊन अंध असताना पेटी वाजवून उत्तम गाणं तिने सादर केलं. त्या कार्यक्रमाचं जे काही एक ठरलेला असतो, कार्यक्रमाचा एक आडाखा ठरलेला असतो की या मुलांना बक्षीस आपण देऊ शकतो, त्या याच्यात ती बसत नव्हती, पण तिला विशेष पारितोषिक दिलं गेलं. आणि तो कार्यक्रम जेव्हा डॉक्टर अब्दुल कलामांनी बघितला तेव्हा तिला तिथे बोलवलं आणि तिला तिथे तिला पदक दिलं. का तर आज ती अंध मुलगी तिच्याच बरोबरीच्या किंवा तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या शाळेतल्या मुलांना डोळे नसतानाही उत्कृष्टपणे पेटी वाजवायला शिकवते आणि गाणं म्हणायला शिकवते. ही तिची जिद्द होती. सगळे शौर्य पदक घेऊन गेले आणि राष्ट्रपती भवनामध्ये ती मुलगी, तिची आई आणि आजी बसलेले होते. त्यावेळेला अब्दुल कलाम तिच्याकडे गेले आणि तिला विचारलं की बाळा, हे तर पदक मिळालं तुला, आता त्याचे जे काही बक्षीस आहे तेही मिळालं, पैसेही मिळाले, पुढे काय करणार आहेस तू याचं? त्यावेळेला त्या मुलीने सांगितलं की सर, आता माझा मानस आहे अजून 10 वर्षांनी इथे येऊन तुमच्याकडून मला पद्मश्री घ्यायचं. आता तुम्ही सगळे म्हणाल योगाचा चाललाय आणि ताईंनी हे का सांगितलं आपल्याला, कशासाठी, याचा काही संबंध आहे का? आहे. याचा संबंध असा आहे की जर एखादी अंध व्यक्ती, जर एखादा लुळा पांगळा मुलगा, जर एखादा हात नसलेला मुलगा पायानी चित्र काढू शकतो, तो तुमच्या आमच्यासारखे स्वतःच्या निरोगी शरीरासाठी 20 मिनिटं स्वतःला देऊ शकत नाही? देऊ शकत नाही? काय हो का नाही? देऊ शकतो की देऊ शकत नाही? तेवढी 20 मिनिटं स्वतःसाठी द्या. बाहेरचं अन्न तुम्हाला कितीही चांगलं लागत असलं तरी त्याच्यात सोडा वापरलेला असतो. त्या सोड्याने तुमच्या शरीराची, तुमच्या जठराग्नीला शांत करण्याची चूक करू नका. त्याच्यापेक्षा घरची माऊली जी प्रेमाने तुमच्यासाठी बनवते, दिवस रात्र ती तुमच्या विचार करून तुम्हाला लागणार, तुम्ही आजारी असाल, त्रास होत असेल, तसं ती अन्न बनवून तुम्हाला देते, ते खा, निरोगी राहा आणि हे निरोगीपण समोरच्या पर्यंत पोहोचवा. योग शिक्षक होताय, योग शिक्षक आहात सगळेजण, त्या योगाला पुढे न्या. सरांनी तुम्हाला ध्यान सांगितलं, प्राणायाम सांगितला. सर आता बोलले ना प्राणायामाबद्दल, ध्यानाबद्दल. ध्यान ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला तुमच्या चित्तवृत्तींना, तुमच्या मनाला शांत करते. आपल्याकडे बघा, एखादा छोटंसं काही चुकलं तर घरातली पूर्वीची माणसं असतात, तिला सडन राग येतो, बरोबर आहे? नातवंडांवर हात उगारला जातो किंवा चिडचिड होते. म्हातारी आजी घरात असेल, तिची चिडचिड होते. का बरं होते? शांत नाहीये. तुमचं मन शांत करायचं असेल तर तुम्ही ध्यानाला बसणं किंवा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःसाठी ध्यान करा. कसं करायचं? स्वतःसाठी ध्यान कसं करायचं? आम्हाला कुठेतरी समोर लागतं, ते समोरचा माणूस डोळे बंद करून बसला की आमच्या आपोआप बंद होतात. नाही, खूप सोपा उपाय आहे. तुमच्या घरामध्ये दिवा लावता, समोर दिवा लावता, संध्याकाळी सांजवात करतो आपण, त्राटक करा. खूप सोपं आहे. त्राटक करा. दिव्याच्या ज्योतीकडे एकटक बघायचा प्रयत्न करा. पहिला 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद होतील, नंतर डोळे आपोआप अशेष होतील आणि पाणी येऊ दे, डोळे स्वच्छ होतील. त्राटक करा. त्राटक एकदा सुरू केलं की तुमचं कॉन्सन्ट्रेशन, एकदा तुमचं कॉन्सन्ट्रेशन, लक्ष सगळं एकाग्रतेकडे गेलं की मग हळूहळू डोळे बंद करा.